नमस्कार मित्रांनो, छोट्या बयूची मोठी स्वप्न या मालिकेच्या आजच्या रिव्ह्यूमध्ये आपण पाहणार आहोत. तर आता इकडे इरा उठून बसलेली आहे. बयो जेव्हा अभ्यास करत असते तेव्हा इरालाही वाटत असतं की ही बयो काय करत आहे. तर आता ती तिला विचारत असते. त्यावेळी बयो इराला म्हणत असते की इरा, तुला पण डॉक्टर व्हायचं आहे आणि तूही डॉक्टर व्हायचं स्वप्न बघितलं आहे. आपले बाबा डॉक्टर आहेत ना, आणि तुलाही बाबांसारखं डॉक्टर व्हायचं आहे असं तू ठरवलं होतं. आणि मला माहीत आहे इरा, तू आजही एवढाच अभ्यास करशील आणि डॉक्टर नक्कीच होशील. इरा, तू खूप हुशार आहे, तू टॉपर आहे आपल्या कॉलेजची, असं आता बयो इराला म्हणत असते. त्यावेळी आता बयो म्हणते की चल बरोबर अभ्यास करशील. तर आता इरा म्हणते पण मी कसं करणार. तर त्यावेळी बयो म्हणते की मी वाचते, तू ऐक. तर आता इरा म्हणते की हो. तर आता बयो वाचू लागते आणि इरा ऐकत असते. पण इराला मात्र काही लक्षात येत नसतं. बयो म्हणते की ठीक आहे इरा, हळूहळू तुझ्याही सगळं काही लक्षात येईल, तू नको काळजी करूस. त्यानंतर इरालाही ते बुक वाचू वाटतं. तर आता इरा म्हणते की बयो, मी वाचू शकते. तर आता बयो लगेचच ते पुस्तक तिच्या हातात देते आणि इरा हळूहळू एक दोन शब्द वाचायला लागते. हे पाहून बयोला खूप भारी वाटतं. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे बयो फोनवरती बोलत असते. तिचं बोलून झाल्यानंतर ती सुमन आत्यापाशी येते आणि आत्याला म्हणू लागते की आत्या, हे बघ, मला आत्ता बाहेर जायचं आहे हॉस्पिटलला. तर आता तू इराची काळजी घ्यायची. इरासाठी काय हवंय नकोय ते सगळं मी तुला सांगते आणि तू तेच म्हणून तिला घाल. मी असे काही पदार्थ सांगेल म्हणजे तिला आपल्याला सध्या असं चमचमीत वगैरे द्यायचं नाही. तिला आता ड्रायफ्रूट्स आणि आपल्याला तिला पालेभाज्या खाऊ घालायच्या आहेत. काहीही करून तिला जरी आवडत नसल्या ना तरीही आपल्याला खाऊ घालायच्या आहेत. तर आता सुमन आत्या हेच म्हणत असते की बयो बाळा, इराला पालेभाज्या अजिबात आवडत नाही, मग तिला कसं काय खाऊ घालणार. तर आता बयो म्हणत असते की काहीही करून आपल्याला कशात पण पालेभाजी टाकून तिला खाऊ ते घालायचंच आहे. बयो म्हणते की तू अशी काहीतरी डिश कर, ती तिला वरतून दिसली पाहिजे पण आत त्याच्यामध्ये पालेभाजी असली पाहिजे, म्हणजे त्या नादाने तरी आपली इरा ते खाईल आणि तिला विटॅमिन्स, कॅल्शियम जे हवंय ते त्यातनं मिळेल. तर त्याच वेळी आता तिथे गौतमी येते आणि गौतमी बयोला म्हणते की इरा असलं काहीही खाणार नाही. तर आता बयो गौतमीला म्हणते की का, काय झालं. तर आता गौतमी म्हणते की तू जसं सांगशील तसं इरा काहीच करणार नाही. तर आता बयो म्हणते की हे पहा, ते इराच्या फायद्याचंच आहे आणि मी आतापर्यंत इराच्या फायद्याचाच विचार केलाय. तुम्हाला माहीत आहे का कशातनं काय भेटते. तर आता गौतमी म्हणते की सगळं ज्ञान फक्त तुलाच नाहीये, आम्हालाही माहीत आहे. हे बघ, इरा असं काहीही करणार नाही. तर आता इकडे बयो म्हणत असते की हे पहा, इरासाठी काय योग्य आहे काय नाही हे मला चांगलंच माहिती आहे, पण तुम्हाला जरा एका आईचं कर्तव्य निभायचं असेल तर निभवा आणि हीच ती वेळ आहे, उगाच तुमच्या हातातून ती जाऊ देऊ नका. तर आता बयो असं बोलून आता तिथून निघून जाते. त्यानंतर मात्र ही गौतमी काहीच बोलत नाही. सुमन आता तिच्यासाठी जे काही बयोने सांगितले ते बनवत असते. इकडे हा पोटे आदिनाथकडे आलेला आहे. तर आता तो आदिनाथ सरांना म्हणत आहे की आदिनाथ सर, आता या आरव आणि अंकिताचं काय करायचंय. त्यावेळी आदिनाथ सर म्हणतात की काय झालं. तर आता पोटे म्हणतो की आदिनाथ सर, या आरवला आणि अंकिताला सगळं काही कळालेलं आहे, त्यांनी त्या पेशंटची माहिती देखील काढलेली आहे. तर त्यावेळी आदिनाथ सर पोटेला म्हणतात की तुम्हाला मी आधीच बजावलं होतं, जी काही कामे करायची ते एकदम व्यवस्थित करा, कोणालाही कळता कामा नये. पण पोटे, फक्त तुमच्या ओव्हर कॉन्फिडन्समुळे आज आपल्यावर ही वेळ आली आहे. तुमच्यामुळेच त्या आरवला डाऊट आला आणि त्यामुळेच त्यांनी सगळी माहिती काढली. तर आता पोटे म्हणत असो की पण आदिनाथ सर, मी तर सगळी काळजी घेतली होती ना. तर आता आदिनाथ सर इकडे पोटेवर ओरडत असतात, तुम्हाला काही जमत नाही. तर आता इकडे आदिनाथ सर पोटेला सांगत असतात की हे पहा, जे काही करायचंय ना त्या शुभमकर सरांना कळण्याच्या आत करा, नाहीतर एकदा की त्या शुभमकरला कळालं तर आपली काहीच खेर नाही. तर आता इकडे पोटे शुभमकर सरांबद्दल विचार केल्यानंतर आदिनाथ सरांना सांगतात की एकदा की शुभमकर सरांना कळा की आपली काहीच खेर नाही. तर आता इकडे आदिनाथ सर पोटेला म्हणतात की त्याच्या तोंडावर पैसे मारा आणि त्याचं तोंड गप्प करा. तर आता पोटे म्हणतो की नाही, ते शुभमकर एकही पैसा घेणार नाही आणि आणखी जर त्या बयोला कळालं तर आपली वाटच लागणार. तर आता इकडे आदिनाथ सर आणि हा पोटे दोघेही खूप घाबरलेले आहेत. तर आदिनाथ सर पोटेला सांगत असतात की एकदा त्या शुभमकर सरला करायच्या आधी या आरव अंकिताचा गेम वाजून टाका, मी तुम्हाला हवे तेवढे पैसे द्यायला तयार आहे.
हे सगळं बोलत असताना आता गौतमी केबिनमध्ये येते आणि गौतमी पाहते की हे दोघीही टेन्शनमध्ये आहेत आणि ते बोलत असताना ते अचानक स्टॉप झालेत. तर आता गौतमी त्यांना प्रश्न विचारते की काय झालंय, तुम्ही दोघेही टेन्शनमध्ये दिसतात. तर आता इकडे आरव आणि बयो हे दोघेजण बोलत असतात. बयो म्हणत असते की दादा, आपल्याला टाईम टेबल बनवावं लागेल इरासाठी आणि आपल्यासाठी पण. आपल्याला दुपारी अभ्यास करावा लागेल आणि इराचाही आपल्याला स्टडी घ्यावा लागेल. तर आता वैभव म्हणत असते की बयो, एकदा की टाईम टेबल बनवलं तर मलाही दे हां. तेवढ्या तिथे अंकिता येते आणि अंकिता आरवला म्हणते की आरव चल ना, आपल्याला जायचं होतं ना. तर बयो त्यांना विचारते की आरव, अंकिता, अरे कुठे निघालात. तर त्यावेळी ही वैभवी त्या दोघांवर हसू लागते. तर आता इकडे अंकिता ही गालातली गालात हसते. त्यानंतर आता आरव बोलतो की अरे बयो, जरा ना एक थोडं महत्त्वाचं काम आहे, आम्ही ते उरकतो आणि लगेच येतो आणि मग आल्यावरती करूयात अभ्यास. तर आता अंकिता इकडे हसत असते. त्यानंतर हे दोघेही जातात आणि इकडे बयो ही वैभवीला वेळापत्रक सांगत असते. त्यानंतर इकडे ही गौतमी आदिनाथ सरांना आणि पोटेला विचारत असते की काय झालंय, काही प्रॉब्लेम झालाय का. हे पहा, मी जेव्हा आली होते तेव्हा तुम्ही काहीतरी बोलत होतात, पण मी जशी काही आत आले तसं तुम्ही तुमचं बोलणं स्टॉप केलं. नक्की काही झालं तर नाही ना. तर आता इकडे आदिनाथ गौतमीला म्हणतो की नाही, असं काही नाही आहे, तर आता तुम्ही येऊ शकता असं म्हणत आता गौतमीला ते बाहेर काढतात. तर आता गौतमी फाईट घेऊन बाहेर जाते. इकडे आरव अंकिता दोघेही चाललेले असतात. आता इकडे आरव अंकिताला म्हणत असतो की अंकिता, नक्कीच काहीतरी घोळ आहे आणि आपल्याला तो शोधून काढावा लागेल. त्यावेळी अंकिता म्हणत असते की आरव, आपण जर बयोला सांगितलं असतं तर बरंच झालं असतं ना. तर आता आरव म्हणतो की अगोदर तिला इराचं टेन्शन आणि आता हे दुसरं म्हटल्यावर तिचं लक्ष कुठेच लागणार नाही, त्यामुळे नको सांगूयात. आपण जेव्हा आपल्या हातात पुरावे लागतील त्यावेळी आपण बाबांना आणि बयोला सांगूच की, असं म्हणत आता आरव म्हणत असतो की ठीक आहे, चल आता आपण निघूयात. असं म्हणत आता ते गाडीवरती चाललेले असते. इकडे हा पोटे आरव अंकिताची वाटच पाहत असतो. पोटेने एका ड्रायव्हरला सांगितलेलं आहे जसे की ते आरव अंकिता दिसतील तसं त्यांना ठोकायचं. तर त्यानंतर इकडे पोटे एका माणसासोबत पिकअपमध्ये बसलेला आहे. एकदा आरव अंकिताला तो दाखवून देतो. त्यानंतर आता तो माणूस म्हणतो की पोटे साहेब, हे तुमचं काम झालंच म्हणून समजा. तर आता पोटे म्हणतो की ठीक आहे, असं म्हणून तो आता गाडीच्या बाहेर उतरतो आणि तो ड्रायव्हर एकटाच जातो. इकडे इराला आता त्रास व्हायला लागलेला आहे. ती अंगावर घेऊन झोपलेली असते. त्यावेळी सुमना त्या रूममध्ये येते आणि इराला उठवायला लागते की थोडंसं तरी खाऊन घे. त्यावेळी पाहते तर काय, इराला त्रास होत असतो. इरा एकदम कुडकुडत असते. त्यावेळी सुमना त्या खूप घाबरून जाते. तिला कळत नाही की काय करावं. ती तिचं मन इकडे तिकडे वळवण्याचा प्रयत्न करते. जसं की तिला बयोने सांगितलं होतं, इराला जर असा त्रास झाला तर तिला असं काही सांगायचं ज्याने तिचं अट्रॅक्शन तुझ्याकडे होईल. पण आता ती तेही करून पाहते, तिला तेही जमत नाही. त्यानंतर तिच्या लक्षात येतं की काही टॅबलेट दिल्याने इराला जरा बरं वाटेल, पण तिला तेही कळत नाही. ती गोळ्या पाहते पण तिला कळतच नाही की कोणती गोळी द्यायची आहे. इराचा त्रास इकडे वाढत चाललेला आहे आणि सुमन आत्यालाही तिचा त्रास बघवत नाही. ती तिला छातीशी कवटाळून रडत असते, म्हणत असते की इरा, तुला काही नाही होणार, हे बघ आपण बयोला बोलूयात. तर असं म्हणत आता सुमन आत्याने बयोला फोन लावलेला आहे आणि सांगितलंय की इराची तब्येत खूप बिघडली आहे, तू लवकरात लवकर घरी ये. मला कळत नाही की इराला काय करावं म्हणजे ती शांत राहील. तर बयो म्हणते की आत्या, तू पॅनिक नको होऊस, मी लगेचच घरी येते. असं म्हणत बयो फोन ठेवते आणि घरी यायला निघते. इकडे आता हा ड्रायव्हर पोटेंनी आरव अंकिताला ठोकण्यासाठी आणलेला आहे. अंकिता आणि आरव स्कूटीवरती निघालेले असतात. तर त्यावेळी आता हा ड्रायव्हर गाडी सुरू करतो आणि त्या दोघांच्या पाठीमागे चालवत राहतो. तर ह्या दोघांना काही डाऊट वगैरे येत नाही, ते त्यांच्या आता चालात चाललेले असतात. इकडे आता गौतमी रमाकांतला म्हणत असते की काय करावं, ह्या बयोला इतकी वर्ष झाली मारण्याचा प्रयत्न करते पण अजूनसुद्धा तिला मला मारता येत नाहीये. तर आता रमाकांत म्हणतो की आता तर तिला मारणं शक्यच नाही, कारण घरातल्यांना सगळ्यांना ती आवडती झालेली आहे आणि आता तूही तिला जर काही करायला गेली तर सगळ्यांना तुझ्यावर संशय येईल. त्यामुळे असं आता काहीच होणार नाही आहे. सगळ्यांच्या मनात तिने घर केलं आहे. हे बघ, मी तुझ्यापुढे हात जोडतो आणि विनंती करतो, तुला जर माझं ऐकायचं असलं तर तुझा प्लॅन नक्कीच वर्क होईल, असं रमाकांत गौतमीला म्हणत असतो. तर आता तो म्हणत असतो की फक्त तू माझ्यावर चिडू नको, हा जो काही प्लॅन सांगत आहे ना तो तुला शांतपणे ऐकून घ्यावा लागेल. तर आता गौतमी म्हणते की बोला भाऊजी, काय प्लॅन आहे तुमच्याकडे. तर आता रमाकांत सांगू लागतो, तुला जर बयोला घराबाहेर काढायचं असेल तर आपल्या इराला बरं होता कामा नये.
तर आता गौतमी म्हणते की म्हणजे भाऊजी तुम्ही काय बोलताय, तुम्हाला तरी कळते का? तर आता रमाकांत इकडे गौतमीला म्हणतो की बहिणी तुम्हाला सांगितलं होतं ना तुम्ही चिडायचं नाही, माझा प्लॅन अगोदर ऐकून घ्या. हे पहा आपण इराला पुन्हा ते ड्रग्ज द्यायचे. तर आता गौतमी पुन्हा एकदा चिडते. काय तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते? तर आता रमाकांत म्हणत असतो की असं केल्याने आपण त्या बयोला घराबाहेर काढू शकतो. हे पहा वहिनी आपण इराला तसंही नंतर बरं करू शकतो, पण आता तरी त्या बयोला या घराबाहेर काढायचे ना म्हटल्यानंतर आपल्याला ही रिस्क घ्यावीच लागेल. हे पहा इराला ड्रग स्टार्ट केल्यानंतर सगळ्यांना संशय येईल की ही बयोच करत आहे आणि आपण सगळं काही तिच्यावर ढकलून द्यायचं, मग ती आपोआप या घरातून बाहेर होईलच. तर आता इकडे गौतमी याचा विचार करते. गौतमीला हा प्लॅन जरा पटतो. स्वतःच्या मुलीच्या आयुष्याशी खेळून तिला बयोला घराबाहेर काढायचं असतं. यात गौतमीचा रोल खरंच खूप कपटी दाखवलेला आहे. त्यानंतर आता इकडे हा ड्रायव्हर अंकिता आणि आरवच्या पाठीमागेच गाडी घेऊन लागलेला असतो. तर आता एका कॉर्नरवरती आल्यावर तो अंकिता आणि आरवला तिथेच कॉर्नरवरती आता धडक देतो. तर आता दोघेही तिथे खाली पडतात. अंकिताला आणि आरवला खूपच रक्त वाहत असतं. दोघेही एकदम बेशुद्ध अवस्थेत पडलेले असतात. तिथे काही माणसं जमतात आणि ते सगळेजण त्या दोघांना पाहत असतात. इकडे इराची अवस्था ही खूप बिकट झालेली आहे. वयो धावत पळत हॉस्पिटलमधून इरासाठी घरी आलेली आहे. तर आता इराला पाहता क्षणी बयोही घाबरते. त्यानंतर हळूहळू इराही बेशुद्ध होते. तर आता पुढील भागात इकडे इरा झोपलेली असताना रमाकांत तिच्या रूममध्ये येतो आणि त्याने एक ड्रग्सचं पॅकेट आणलेलं असतं. तर आता तो इराला उठवत असतो आणि म्हणत असतो की इरा बाळा उठ, हे बघ तुझ्यासाठी खाऊ आणला आहे. इरा मात्र गाढ झोपेत असते. तर आता इकडे बयोने हे सगळं पाहिलेलं आहे. पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. अशाच मालिकेचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.